नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त CET दिला त्या व्यक्तीसाठी असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीची एक्झाम दिली. फक्त त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर रिझल्ट कधी लागेल? सर रिझल्ट 5 डिसेंबरला लागेल का? त्याचबरोबर सर रिझल्टची डेट काय राहील? हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर स्कोर कार्ड आला, सगळं आलं, नॉर्मलायझेशन स्कोर आला, सगळं आलं, सर रिझल्ट कधी येणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक सांगून देतो. महासंचालक जे आहेत जे बार्टीचे सुनील वारे सर, त्यांनी जे मंत्रिमंडळ आहे किंवा जे इलेक्शन कमिशन आहे त्यांच्याकडे त्यांनी मेसेजसुद्धा केलेला आहे, की सर आम्ही आपलं रिझल्ट पब्लिश करू काय? तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी म्हणाले होते, की चुनाव चालू आहे, आचारसंहिता लागलेली आहे. त्या आचारसंहितामुळे ते रिझल्ट काही लागलं नाही. त्याचबरोबर आता चुनाव झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. चुनाव झाल्यानंतर जे मतांची मोजणी होती, ती मतांची मोजणी आता 3 तारखेला होणार होती. पण ते मतांची मोजणी आता नवीन एक अपडेट आलेलं आहे. ते 2 तारखेला नवीन अपडेट आलेलं आहे, की मतांची जी मोजणी होणार आहे ते 21 डिसेंबरला होणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तेव्हापर्यंत हा आचारसंहिता असणार आहे. हा आचारसंहिता असणार आहे. म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट तुम्हाला जो पाहायला भेटणार आहे 5 डिसेंबरला न पाहता विद्यार्थी मित्रांनो कारण आम्ही सुद्धा सांगत होते, की आचारसंहिता सुरू आहे तर आचारसंहिता संपेल चुनावनंतर. पण मतमोजणी जी होणार होती ते 3 तारखेलाच होणार होती. पण ते मतमोजणी 3 तारखेला न झाली. त्याची डेट जी आहे ते 21 तारीख वाढली विद्यार्थी मित्रांनो. जे मतमोजणी आहे ते 21 तारीख वाढली म्हणून तुमचा रिझल्टसुद्धा आता जे आहे 21 नंतर तुम्हाला पाहायला भेटणार. तेव्हापर्यंत आता आचारसंहिता चालू राहील विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला जर काही अडचणी असतील तर मला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्ही तुमचे जे पोलीस भरतीची तयारी आहे किंवा इतर एक्झाम जे तुमचे आहेत रेल्वेचे असतील, ग्रुप डी असेल किंवा इतर जे एक्झामची तुम्ही तयारी करत आहात, त्याची तुम्ही तयारी करत राहा. अशा प्रकारचे कोणतेही अपडेट आलं रिझल्टबाबतचं तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून कोणतेही अपडेट आले तर सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. टेलिग्राम चॅनल आहे, ते सुद्धा तुम्ही जॉइन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांनी TR-TIची जे एक्झाम दिलेली होती, त्या विद्यार्थ्यांची पोलीस भरती, मिलिटरी भरती, PSI, ASO, STI आणि टेट जी परीक्षा होती टीचर्सची, त्याचे सुद्धा जे रिस्पॉन्स शीट आहे ते आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर जे आहे आपला तुम्ही तिथे रिस्पॉन्स शीट आहे, ऑब्जेक्शन पण सुद्धा करू शकता. ते सुद्धा पाहून घ्या. त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्याचा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आपण. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही तिथून पाहू शकता. अशा प्रकारची अपडेट होती. काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया या नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.